मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामं वेगानं पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC आणि MMRDA यांनी एकत्रितपणे समन्वय साधून या कामांना गती द्यावी असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले। तसंच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून काम चालू असलेल्या रस्ते हे पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणावेत, तसंच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावं असंही सांगितलंय। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि मुंब्रा इथे गतवर्षी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाटात सुरू असलेल्या सुरक्षा कामांचा यावेळेला आढावा घेण्यात आला। या दोन्ही ठिकाणी 70% काम पूर्ण झालं असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश शिंदे यांनी दिलेत। यंदाचा मान्सून काळात शून्य जीवितहानी व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयानं पण दक्ष राहून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक मुंबईत पार पडली। या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन सोना, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली। यावेळेला दरवर्षी त्याच इमारतींना धोकादायक घोषित करण्याऐवजी त्यांची दुरुस्ती करायला हवी असं शिंदे यांनी सुचवलं। भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुंब्रा या हद्दीतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेद्वारे पुनर्विकास करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर क्लस्टर सेल स्थापन करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित पालिका आयुक्तांना दिले। तसं झालं तरच धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या लोकांना कायमचा दिलासा मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं।